विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री पंकजाताई मुंडे यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर देत केलेल्या वक्तव्यावर भाजपने जोरदार पलटवार केला आहे. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी वडेट्टीवार यांचा हा सल्ला म्हणजे बालिशपणा आणि काँग्रेस पक्षाची हतबलता असल्याची टीका केली. अगोदर काँग्रेसमधील नेते आणि कार्यकर्ते पक्ष का सोडून जात आहेत याचा आत्मपरीक्षण काँग्रेसने करायला हवे, असे त्यांनी म्हटले. पंकजा मुंडेंनी राजीनाम्याची भावना व्यक्त केलेली आहे. नाही, आता त्या बिचाऱ्यांना जे या राज्यातील देशातील केवळ ओबीसीचं मध्ये पण ओबीसी नेतृत्वाला बाजूला सारण्याचं काम मुंडे साहेबांच्या पासून अन्याय सुरू झाला आहे. ते आज गेलेत बिचारे. त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आम्हाला न्याय मिळत नाही, कदाचित पक्षामध्ये आम्हाला आमच्या सगळ्या एवढ्या त्यागाला महत्व नाही. त्या उद्योगातून ते म्हणाले असतील कदाचित. ह्या भावना कधी कधी बोलून दाखवतो, ज्यावेळेस त्रास वाढतो त्यावेळेस त्या भावना सहज येतात. पण मला वाटतं की पंकजाताईंना आमची विनंती राहील एक ओबीसी नेत्या म्हणून की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा. यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ. बाहेर पडा भाजपातून आणि या मैदानात आमची त्यांना विनंती असणार. पंकजा मुंडे जर का भाजपमधून बाहेर पडल्या काँग्रेस त्यांना पक्षात घ्यायला तयार आहे? 100% घेऊ. हायकमांडला विचारून घेऊ. तो अर्थात माझा अधिकार नाही. तुम्ही म्हणाल की वडेट्टीवार सर्वोच्च नाही आहे, छोटा कार्यकर्ता आहे, पण आमची विनंती राहील की हायकमांडला सुद्धा या नेतृत्वाला सोबत घेतलं पाहिजे. राज्याच्या पशुसंवर्धन पर्यावरण मंत्री आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई साहेबांनी शिरसाळ्यात बोलताना सहज एक आपल्या लोकांमध्ये वक्तव्य केलं होतं. कारण तेलगाव शिरसाळा दिंडोरी रस्त्याचं काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. पावसाळी दिवस असल्याने रस्त्याला खड्डे पडले. कदाचित जनभावनेचा त्या ठिकाणी एक प्रकारचं त्यांनी आपली एक व्यक्त केली होती. पण त्याचा राजकीय विपर्यास करत पंकजाताईंना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी काँग्रेस पक्षाची ऑफर देणं हा शुद्ध बालिशपणा म्हणावा लागेल. मला त्यांना सांगायचे की तुमची हतबलता आहे, तुमच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. काँग्रेस पक्षाचे राज्यातील अनेक नेते पक्ष सोडून जात असताना याकडे आपण आधी लक्ष द्यावं. आदरणीय ताईसाहेब भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या आहेत, राज्याच्या मंत्री आहेत. पक्षनिष्ठा पक्षविचार त्यांच्या नसनसात मुरलेला आहे. आणि विजय वडेट्टीवारांना मला हे सांगायचं आहे की स्वतःच्या पित्याची समाधी त्यांनी कमळाच्या फुलामध्ये बांधलेली. यापेक्षा दुसरं उदाहरण तुम्हाला कोणतं सांगावं? आणि तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही परळी वैद्यनाथला या. पण काँग्रेस पक्षाची हतबलता आहे की अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करणं.